नमस्कार. अमिताच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण ही अशी ताजी वड्यांची भाजणी दळून आणलेली आहे. ती भाजणी कशी केलेली आहे हे दाखवणार आहे. रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करून रेसिपीला लाईक आणि शेअर करा. ही भाजणी जरा वेगळ्या प्रकारची करत आहे. त्यासाठी मी इथं 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत. हे कोलम तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही हे कोणतेही तांदूळ घ्या, पण कोलम तांदळाचा भरडा करून त्याचे वडे केले तर ते थोडेसे जास्त खुसखुशीत कुरकुरीत होतात. म्हणून मी इथं कोलम तांदूळ वापरलेला आहे. त्याचबरोबर मी इथं हरभरे वापरत आहे. बरेच जण हे वडे करण्यासाठी हरभऱ्याची डाळ वापरतात, परंतु हरभऱ्याच्या डाळीपेक्षा हरभरे जर वापरले तर त्या भाजणीपासून केलेले वडे खूप खुसखुशीत होतात. इथं मी हे अर्धा किलो हरभरे घेतलेले आहेत. तसंच त्याबरोबर इथं मी उडदाची डाळ म्हणजेच अख्ख्या उडदाची डाळ वापरत आहे. इथं मी अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे. तसेच एक पाऊल जाडे पोहे घेतलेले आहेत. 4 चमचे जिरे घेतलेले आहेत आणि पाऊल धने घेतलेले आहेत. म्हणजे साधारण हे 6 मोठे चमचे धने आहेत. एक अर्धा चमचा लवंग घेतलेली आहे. तसंच 1 चमचा ओवा घेतलेला आहे. अर्धा चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत आणि 1 मोठा चमचा काळी मिरी घेऊन 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. असं हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. ह्यातले आपण मेथ्या भाजून घ्यायच्या नाही, कारण मेथ्या भाजल्या की त्या कडवट होतात. आता आपण पहिल्यांदा हे धने थोडेसे गरम करून घेऊयात, म्हणजे त्यातला दमटपणा जो काही असेल तो निघून जाईल. ह्या भाजणीतलं सगळं साहित्य अगदी कोमट होईपर्यंतच भाजून घ्यायचं असतं. आता त्यामध्येच धने थोडे असे बाजूला करून घेऊन बडीशेप, लवंग, काळी मिरी आणि ओवा हे थोडं गरम करून घेऊयात. 1 किलो तांदूळ, अर्धा किलो हरभरे आणि अर्धा किलो उडदाची डाळ आणि बाकीचं सगळं साहित्य असं मिळून ही सगळी भाजणी 2.5 किलोची होते. हे सगळं असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे घालून गॅस बंद करायचा आहे. जिरेही जास्त भाजायचे नसतात, कारण जिरे थोडे जरी जास्त भाजले गेले तर त्याचा कडवटपणा पदार्थामध्ये उतरतो. आणि संपूर्ण साहित्यात थोडेसे जिरे गरम झाल्यानंतर मग आपण त्यामध्ये मेथ्याचे दाणे घालणार आहोत. म्हणजे मेथ्या नुसत्या कोमट होतील आणि हे सगळं साहित्य आपण एका टिश्यू पेपरवरती म्हणा किंवा एखाद्या सुती कापडावरती थंड होण्यासाठी बाजूला ठेवत आहोत. डायरेक्ट ताटामध्ये म्हणा किंवा परातीत आपण गरम केलेलं साहित्य ठेवलं तर त्याला खालती पाणी सुटतं आणि त्या पाण्यामुळं कुठल्याही भाजलेल्या पदार्थाला मॉइश्चर परत पकडतं आणि ते मॉइश्चर पकडू नये म्हणून एखादं सुती कापड किंवा असा एखादा टिश्यू पेपर घालणं जरुरीचं असतं. इथं आपण उडदाची डाळ, हरभरे आणि तांदूळ असं एकत्र करून घेतलेलं आहे. तसं पाहिलं तर ही भाजणी जास्त भाजायची नसते. काही लोक तर ही भाजणी न भाजताच दळायला देतात, परंतु इथं मी थोडीशी भाजणी कोमट करून घेणार आहे. आता आपण जे पोहे घेतलेले आहेत तेही थोडेसे गरम करून घेऊयात. हे पोहे लगेचच गरम होतात, कारण पहिली आपली थोडी कढई गरमही होती. पोहे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये सगळं एकत्र करून घेतलेलं हरभरे, उडदाची डाळ आणि तांदूळ गरम करून घेऊयात.
अगदी मंद गॅसवरती एक 5 मिनटं ही भाजणी आपण गरम करून घेतली आणि गॅस बंद केला. असं हे सगळं साहित्य गरम झाल्यानंतर एका सुती कापडावरती मी हे काढून ठेवत आहे. त्यावरती आपण भाजलेले सगळे मसाले आहेत तेही थंड होण्यासाठी त्याच्यावरती घालून घेत आहे. असं सगळं हे साहित्य एक 3-4 तासाने थंड झाल्यानंतर गिरणीतून जरा जाडसर दळायला सांगून दळून घ्यायची. घरघंटीवरती ही भाजणी दळायला टाकली तर शक्यतो 2 नंबरची चाळण वापरायला सांगून ही भाजणी दळून घ्या. म्हणजे आपल्या नेहमीच्या पिठापेक्षा थोडी जाडसर ही भाजणी दळून येईल. मी ही भाजणी घरघंटीवरून दळून आणलेली आहे. अशी ही भाजणी थोडी जाडसर दळून आणलेली आहे. आपली भाजणी तर दळून झालेली आहे. आता मी ह्या पिठाचे भाजणीचे वड्याची रेसिपी नंतर तुमच्याबरोबर शेअर करीन. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. बाय.